हो, बरोबरच आहे ना. इतक्या अनेक वर्षामध्ये ऑक्टोबरमध्ये हरियाणा बरोबर आपलं इलेक्शन व्हायला पाहिजे होतं, पण अर्थातच पराभवाची भीती असताना नाही तर पुढे ढकलायचं कारण काय. आणि गंमत अशी आहे, कालचं जर तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल तर त्याच्यात असं सांगण्यात आलं की जम्मू काश्मीर आणि हरियाणा, आता हरियाणा काही एवढा मोठं स्टेट नाही, म्हणजे लोकसंख्येत ना हरियाणा मोठं स्टेट आहे लोकसंख्येत, ना जम्मू काश्मीर. मी समजू शकते ते खूप वर्षांनी जम्मू काश्मीरला इलेक्शन घेत आहेत म्हणून पोलीस यंत्रणा तिथे लागत असेल. पण माझा छोटा प्रश्न या सरकारला की देशात जेव्हा काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन झालं तेव्हा जम्मू काश्मीर आणि आमचं सगळ्यांचं इलेक्शन एकत्रच झालं ना. मग विधानसभेला असं काय झालं की 2 राज्य पहिली आणि मग 2 राज्य, आणि एकीकडे आदरणीय माननीय प्रधानमंत्री म्हणतात की 1 नेशन 1 इलेक्शन. 1 नेशन 1 इलेक्शन करताना 4च राज्य आहेत. तुम्ही देशाचं इलेक्शन एका वेळेस घेऊ शकता, तर मग 4 राज्य म्हणजे काहीच नाही ना यंत्रणेचं. एक प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीसांचं असं म्हटलं आहे की ज्यावेळेला त्यांच्या सरकारने ज्या योजना आणलेल्या होत्या त्या योजना महाविकास आघाडीच्या सरकारने मात्र बंद केल्या. त्यांनी सांगावं, डेटा सांगावं. माझी त्यांच्याबरोबर कुठेही चर्चेला बसायची तयारी. लेट्स गो बाय डेटा. आरोप प्रत्यारोप हे बीजेपीला कशी सवय हो, दगड मारायचं आणि पळून जायचं, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे मग त्याच लोकांचा प्रवेश घ्यायचा, ही बीजेपीची स्टाईल आहे. लेट्स गेट सिरियस. अर्थातच चांगल्या योजना आजपर्यंत गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. कुठलंही सरकार म्हणजे आमच्या अनेक त्यांनी चालू ठेवल्या, त्यांच्या अनेक आम्ही चालू ठेवल्या. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. अगदीच म्हणजे बालिश आहे हे स्टेटमेंट.